लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका आता जबरदस्त टर्निंग पॉइंट वरती आले. आता इकडे रम्या आणि वसू यांना समजणार आहे की विजय हा आता एक आपलाच वापर करून घेणारा तोतया आहे आणि इकडे विजय मात्र त्याच्याच एका वेगळ्या कामासाठी आलाय, पण तो आपला वापर करून घेऊन आपल्यालाच या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग काय, इकडे आता विजय, रम्या आणि वसू या तिघांच्यातच मोठी आता जोरदार भांडणं सुरू होणार आहेत प्रेक्षकांनो. आणि इथेच मालिकेमध्ये जबरदस्त टर्निंग पॉइंट येणार आहेत. याचा फायदा घेणार ते म्हणजे आता इकडे स्वतः पार्थ आणि काव्या. आणि कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणावरती पडदा आता उघडला जाणार आहे, नक्की काय घडलंय सगळं सविस्तर उघडला जाणार आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकव. इकडे आता काव्या परत आलेली आहे. काव्या परत आल्यावरती ती आता इकडे सांगायला लागते, नंदिनी ताई कुठे आहे? म्हणजे मी इतके दिवस माहेरी आहे, मी तिला कॉल करते की तू पण ये, पण ती काही माझा कॉल उचलत नाहीये. आणि त्यावरती मानिनी मात्र आता रडायला लागते. आणि त्याच वेळेला इकडे आता विचार करायला लागते, ती म्हणजे वसू. नक्की काय झालंय या मानिनीला, एवढं रडायला काय झालंय? म्हणजे नक्कीच आता काहीतरी गडबड झालेली आहे आणि आता नंदिनीचं मिसकॅरेज झालंय. आणि त्याच वेळेला काव्य म्हणते, एक मिनिट, काय झालंय ताई, ठीक आहे ना? ताईची तब्येत वगैरे सगळे ठीक आहे ना? आणि असं म्हटल्यावर ती मानिनी सांगते, हो ताईची तब्येत ठीक आहे. प्रेक्षकांनो, अजूनही मानिनीला ही गोष्ट माहीत नाहीये. पण त्याच वेळेला काव्या आता विचारायला लागते, मग तुम्हाला रडायला काय झालं? आणि त्यावरती ती म्हणते, अगं नाही ग, म्हणजे तू गेल्यापासून ना मी तिला पाहते आहे तर ती जरा शांतच राहते आणि फार काही बोलत वगैरे नाहीये ग कुणाशीच. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगते, ठीक आहे, मी ताईसोबत बोलून घेते. बरं, तोपर्यंत मात्र आता वसू इकडे घरी आल्यावरती ती विचार करते, नाही, या विजयचं काय चाललंय ना, मला समजूनच घेतलं पाहिजे. मुळातच हा आता विजय आहे ना, या विजय मला फसवतोय का? म्हणजे तो तिकडे कुठे गेला होता टपरीवरती आणि त्या म्हणजे लिंबू पाणीच्या टपरीवरती जाऊन आता नक्की त्याचं काय आहे? हा कोण आहे? हा फ्रॉड आहे का? ते काही नाहीये. मला आता रम्याची भेट तर घेतलीच पाहिजे. रम्याची भेट घेऊन आता मला तिच्याशी बोलायला पाहिजे. असं म्हणत वसू या सगळ्यामध्ये रम्याला इकडे तोपर्यंत आता मात्र आई भेटायला आलेली आहे नंदिनीला, कारण नंदिनी फोन उचलत नाहीये, काही नाहीये. म्हणून आता आई सांगते, काय ग नंदिनी, अगं तुला कधीपासून आम्ही फोन लावतोय की तिकडे काव्य आलेली आहे तर तू पण 4 दिवस ये, पण तू काही आमचा फोनच नाही उचलत आहेस. यावरती नंदिनी म्हणते, अगं सॉरी, म्हणजे आता काव्य पण इथे नाहीये आणि मी पण आले ना तर आता उगाचच इकडे सगळे एकटे पडतील ना, म्हणून मी विचार केला की मी नाही येत आहे. यावरती मग आता मानिनी सांगते, नाही आम्ही काही तिला थांबवलं नाही, नाही तर तुम्हाला वाटेल की आता तुमच्या लेकीला आम्ही इथे थांबवून ठेवलंय. आणि त्यावरती मग नंदिनी सांगते, नाही, मला कोणी थांबवलेलं नाहीये, मी स्वतःच्या मर्जीनेच थांबलेली आहे, तसं काही विचार करू नका. यावरती आई सांगते, का ग तुझा चेहरा का उतरलाय? त्यावरती मानिनी तिला सांगायला लागते, हो, म्हणजे कसं आहे ना, ती आता डॉक्टरांकडून आल्यापासून तिचा चेहरा पडलेलाच आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा आता या सगळ्यामध्ये जरा तिची चिंताच वाटतेय. तिला विचारलं काही झालंय का तर काही बोलतच नाहीये. बघा, तुम्हाला तरी ती काही सांगते का? असं म्हटल्यावर ती मानिनी निघून जाते आणि आई नंदिनीकडे येते. नंदिनी, तुझा चेहरा पाहून मला आता जे समजायचं ते समजलंय. तू काय लपवतेस माझ्यापासून? आणि तितक्यात आता नंदिनी आपल्या आईसोबत सगळं शेअर करणार. किमान आता आईला तरी सत्य सांगूया, जेणेकरून आता कुणासोबत तरी मन मोकळं करता येईल. पण त्याच वेळेला प्रेक्षकांनो, तिकडे आता काव्य आल्या कारणाने मग आता नंदिनीला काहीच बोलता येत नाही. आणि काव्य म्हणते, बरोबर आहे, मला काही सांगतच नाहीये, म्हणजे आता मी इतकं बोलण्याचा तिला प्रयत्न करते पण ती मला काही बोलतच नाहीये. सांग, किमान आईला तरी सांगितलंस तरी सुद्धा चालणार आहे. असं म्हणत ती आता तिची थट्टा मस्करी करायला लागते. त्यावरती ती म्हणते, नाही ग, असं काही नाहीये की मी तुला सांगू शकत नाही आणि आईला सांगू शकेन म्हणून. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आई थोड्या वेळामध्ये जायला निघते आणि आता काव्या तिला बाय बोलते. बरं, तो इकडे वसू आता रम्याला भेटायला आले आणि रम्या, अगं तुझ्या लक्षात येतंय का काहीतरी गडबड आहे? आणि त्यावरती रम्या म्हटले, कसली गडबड? आणि त्यावरती वसू तिला सांगायला लागते, अगं मला ना या विजयचं काही खरं नाही वाटत, म्हणजे जावई बापू जरा. यावरती रम्या म्हणते, गप ग, तू पण काय त्यांना जावई बापू करतेस? यावरती ती म्हणते, अगं मग जावई बापू नाही म्हणणार तर काय म्हणणार? खरं सांगू का तर आता त्या दिवशी मी ना त्यांच्या आईला भेटले
अगं पण त्यांच्या आईला भेटल्यावरती काहीतरी वेगळ्याच वागल्या त्या. आणि त्यावरती ती म्हणते वेगळ्या म्हणजे काय. त्यावरती ती सांगायला लागते अगं काही नाही, त्या मला बघितल्या आणि तशाच पळून गेल्या. आणि बरं इतकंच नाही आहे, मला आता बघून त्या पळून गेल्या ते गेल्या, पण त्यानंतर मी आता विजयला कॉल लावल्यावरती विजय आता माझं काही ऐकायलाच तयार नाहीये आणि तो मला सांगतोय की मी घरामध्ये आहे. अगं पण तो घरातच नव्हता, तो न लिंबू पाणी पित होता. यावरती ती म्हणते अगं मग काय झालं. त्यावरती ती म्हणते अगं कुठचं लिंबू पाणी पित होता माहितीये का, अगं टपरीवरचं लिंबू पाणी. मला खरंच कळत नाहीये की काय चाललंय. हा विजय म्हणजे कुणी बिझनेसमॅन आहे की काय आहे. आपल्याला ना त्याचं सत्य शोधायला पाहिजे. रम्या आता सांगायला लागते हा काही आपल्यासोबत आता गेम करायचा प्रयत्न करतोय की काय. आणि असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते मला पण तेच वाटतंय, तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. काहीतरी मोठा आता आपल्यासोबतच गेम व्हायचा नाही तर. त्यावरती ती म्हणते तू नको चिंता करूस, मी आता ह्या विजयचं काय सत्य आहे ते शोधून. इकडे तोपर्यंत काव्या आता जबरदस्ती नंदिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली आहे. कारण आता तिला नंदिनीची काळजी वाटते. का बरं ताई असं वागतेय, का बरं आपल्याशी काही बोलत नाहीये, काही झालं असेल का, एकदा तिचं चेकअप करून आणूया. म्हणून आता इकडे मोठ्या बहिणीला स्वतः बारकी बहीण चेकअपसाठी घेऊन आली. आणि चल काही झालं तरी सुद्धा आता इकडे मी तुझं चेकअप केल्याशिवाय तुला इथून सोडणार नाही असं म्हणायला लागते. बरं हे सगळं होत असताना मग आता नंदिनी सांगायला लागते अगं बाळा मी ठीक आहे, त्याच दिवशी ज्या वेळेला तू गेली होतीस ना तेव्हा आता मी माझं चेकअप करून आले होते आणि तू तुझं चेकअप करून घे बरं असं म्हणत काव्या सांगते का कुणास ठाऊक, पण आता मला एक अनामिक हुरहुर लागते आहे. आणि इकडे घरी आल्यापासून तुला पाहिल्यापासून ना मला जरा जास्तच भीती वाटते, काही झालेलं नाहीये ना असं म्हणत आता इकडे ती तिला समजवण्याचा प्रयत्न करते. नाही बाळा काहीच नाही मला झालेलं आहे. पण नंदिनी विचार करते मी किती दिवस हे सगळं खोटं बोलणार आहे, कधीतरी हिला आता सत्य तर समजणारच आहे. आणि त्याआधी मी सांगू का, नाही तिला समजेल तेव्हा ठीक आहे, पण मी त्याच्या आधी अजिबात सत्य काहीच बोलणार नाहीये असं म्हणत मग मात्र ती आता गप्पच बसलेली आहे. बरं आता या सगळ्यामध्ये हे चालू असताना तोपर्यंत इकडे रम्याचा शोध. आणि रम्या आता विजयची भेट घेते आणि ती विजयला सांगायला लागते विजय मला तुला काहीतरी विचारायचं आहे. म्हणजे त्या दिवशी तुझ्या आई भेटल्या होत्या ना, एक काम कर ना, माझा एवढा पाय हे झाला तर तू मला तुझ्या आईंना एकदा पण भेटायला नाही आणलंस, एक काम कर ना आईंची भेट घडवून आण की. म्हणजे आता खरं तर त्यांना सगळं माहिती असेलच ना. यावरती विजय थोडा ततपप करतोय, पण रम्या मात्र या सगळ्यामध्ये त्याला आता हट्टाला पेटलेली आहे. आणि आता ती सांगायला लागते की नाही काहीही झालं तरी सुद्धा मला त्यांची भेट घ्यायची आहे. विजय आता सांगायला लागतो तुझं काही डोकं फिरलंय का, आता नवीन काय, एक तरी इकडे हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्यातच तू आता इकडे नवीन गोष्टी काढतेस ते काही नाहीये, हे इथलं आधी काम पूर्ण करूया ना. आणि त्यावरती मग रम्याला चांगलाच डाऊट आलाय, आई जे काही बोलते ना ते खरं आहे, हा विजय खरा कोण आहे काय आहे याला आता मला शोधून काढायलाच पाहिजे. आणि त्याच नंतर रम्या आता इकडे तिचा पाय बरा झालाय हे विजयला न सांगता ती आता त्याचा पाठलाग करायला लागते जेणेकरून त्याचं सत्य समोर येईल. आणि त्यानंतर मग आता इकडे एक करत आता तिने सगळ्या सत्याचा ज्या वेळेला शोध लागलाय त्यावेळेला विजय हा आता फक्त इकडे आता घरामध्ये आलेला आहे देशमुखांच्या, ते फक्त आणि फक्त बदला घेण्यासाठी. आणि बदला आता कुणाचा, तर तो बदला आता वसू आणि रम्या यांचाच बदला घ्यायचा आहे. मुळातच या सगळ्यामध्ये वसू आणि रम्या या सगळ्यामध्ये आता मुळातच या सगळ्यामध्ये याच त्याच्या दोषी आहेत. आणि ही गोष्ट आता रम्या आणि वसू यांना माहितीच नाहीये, कारण आता रम्या आणि वसू ह्या दोघीजणी देशमुखांच्या विरोधात जरी ह्याचा वापर करत असल्या तरी सुद्धा आता मात्र रम्या वसूची वाट लागणार असते, कारण विजय त्यांचीच 3 तेरा वाजवणार असतो. हे सगळं चालू असताना आता मात्र रम्याला समजतं की विजय आपलीच प्रॉपर्टी त्याच्या आता घशात घालायला घेतोय. आणि त्यानंतर रम्या आता पेटून उठते आणि ती आता आपली खेळी खेळते. रम्या विजयचा पाठलाग करते त्याच्या पाठोपाठ. आणि ज्या वेळेला रम्या आता पाठलाग करते विजयचं ऑलरेडी एक लग्न झाल्याची बातमी तिच्या समोर आलेली आहे. मग काय, मग त्याला आता कारमधून ती बाहेर काढते आणि खबरदार
खबरदार, आम्हाला फसवण्याचा जर का आता प्रयत्न केलास, देशमुखांचा बंगला म्हणजे देशमुखांच्या बदला घेण्यासाठी आलायस असं म्हणतोयस, पण तू तर आता आम्हालाच फसवायला निघालेला आहेस. आणि त्यावरती तो म्हणतो, काय बोलतेस काय तू? आणि त्यावरती ती सांगते, तुझी खरी ओळख मला समजलेली आहे आणि या सगळ्यामध्ये जी काही कारस्थानं केलीस ना ती पण समजले. बाद झालं, तुझा खरा चेहरा समोर आलाय, आत्ताच्या आत्ता इकडून चालता हो, असं म्हणत आता इकडे तिने खूपच मोठा धमाका करत आता त्याला अशा पद्धतीने हाणलंय की त्यानंतर मग आता त्याचं सत्य तर समोर आलंय, पण आता या सगळ्यामध्ये पार्थ आणि काव्या हे आता रम्याचं सुद्धा महाभयंकर कारस्थान समोर आणणार. येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार आहे.